विरोधी पक्षनेतेपद सांभाळून राहुल गांधी यांनी दोन क्लिअर मेसेज दिलेले आहेत। पहिला संदेश हा देशाच्या जनतेसाठी आहे। त्यांनी गोरगरिबांना हे सांगितलेलं आहे, पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी तुमचा आवाज बनून संसदेत उभा राहीन, मी तुमचे प्रश्न नरेंद्र मोदींना विचारेन, मोदी सरकारला विचारेन। आणि दुसरा जो संदेश आहे तो इंडिया आघाडीला आहे। इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांना त्यांनी हे पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्यांच्या पहिल्याच भाषणात की मी तुमचं नेतृत्व करेन आणि पुढचे 5 वर्ष आपण मोदींच्या विरोधात भक्कम उभं राहायला पाहिजे। 10 वर्षानंतर आपल्या संसदेत आपल्याला एक विरोधी पक्ष नेता मिळालेला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। याच्यामुळे भारताचं पॉलिटिक्स पुढच्या काळात कसं बदलेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल। आणि आता मोदी त्यांना पाहिजे तसं कारभार करू शकत नाहीत, त्यांच्यावर एक दबाव राहील। विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी त्यांना प्रश्न विचारत राहतील। नमस्कार, मी आकाश खांडके, आपण पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्या संसदेत 543 सीट आहेत आणि त्यातील 10% सीट ज्या पक्षाला मिळतात त्याचा नेता हा विरोधी पक्ष नेता होतो। पण दुर्दैवाने मागच्या 10 वर्षात काँग्रेस जो सगळ्यात मोठा पक्ष आहे विरोधांमध्ये त्याला एवढ्या सीट मिळाल्या नाहीत। एकदा 44 मिळाला, एकदा 52 की 53 मिळाला, पण त्यांना 10% सीट न मिळाल्यामुळे आपल्याला विरोधी पक्ष नेताच नव्हता। त्यामुळे भाजपने त्यांना पाहिजे तसे कायदे पारित करून घेतले। पण आता परिस्थिती बदलली आहे, लोकांनी भाजपला मॅन्डेट दिलेला आहे, सत्तेत बसवलंय, पण याबरोबर त्यांना एक मेसेज देखील दिलेला आहे की तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुम्हाला काउंटर करायला विरोधी पक्ष देखील देत आहोत, आम्ही विरोधी पक्षांना ताकद देत आहोत। आणि त्यामुळे मोदी कुठेतरी चेकमध्ये राहतील असं आता बघायला मिळते। यामध्ये भाजपची साईड घेणं किंवा काँग्रेसची साईड घेणं हा अजिबात मुद्दा नाहीये। पंतप्रधान हे कधी पण मोठे असतात, ते देशाचं भलंच करतात आणि देशाच्या हितासाठीच निर्णय घेतात, पण त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा बरोबरच असेल याची गॅरंटी नाहीये। त्यामुळे त्यांनी केलेल्या निर्णयांना, त्यांनी घेतलेल्या स्टँडला काउंटर करण्यासाठी, लोकांचा आवाज उठवण्यासाठी एक विरोधी पक्ष नेता कायम असायला पाहिजे आणि ती जागा आता राहुल गांधींनी घेतलेली आहे। मागच्या 10 वर्षात जे निर्णय झाले, जीएसटीचा असो, नोटबंदीचा असो किंवा लॉकडाऊन जे लावण्यात आलं त्याच्यावर खूप क्रिटिसिझम झालं, या सगळ्या गोष्टींसाठी विरोधी पक्षातून कोणीच असा नेता नव्हता की जो भक्कमपणे आवाज उठवेल, संसदेत हे प्रश्न मांडेल। पण आता ती परिस्थिती बदलली आली आहे आणि याचा फायदा ना भाजपला ना काँग्रेसला, याचा फायदा देशाला होईल, याचा फायदा डेमोक्रेसीला होईल, याचा फायदा तुम्हा माझ्यासारख्या कॉमन लोकांना होईल, जे रोजच्या जीवनात त्यांचे जे प्रश्न आहेत ते संसदेपर्यंत उचलून नेण्यासाठी राहुल गांधींची अपॉइंटमेंट झालेली आहे। आपण असं समजू की येत्या काही दिवसात आपल्याला जे पुढचे पार्लिमेंटचे सेशन होतील त्यात राहुल गांधी कसा परफॉर्मन्स करतील याला आपण लक्ष ठेवू, अशी माझी इच्छा आहे किंवा देशाच्या जनतेची इच्छा आहे असं मी समजतो की भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला प्रश्न हा राहुल गांधींनी उचलावा आणि सरकारला मजबूर करावं की त्यांनी लोकहितातच निर्णय घ्यावेत, त्यांच्या फायद्याचे म्हणजे सरकारच्या फायद्याचे किंवा सरकारचे कोण काही मित्र असतील तर त्यांच्या फायद्याचे निर्णय नाही झाले पाहिजेत। निर्णय हे भारताच्या गोरगरिबांबद्दल झाले पाहिजेत, भारताची डेमोक्रेसी टिकून राहील आणि यामधून राहुल गांधींना देखील इंडिव्हिज्युअली ग्रो करायचा खूप चान्स आहे। ते लोकांना हे पटवून देऊ शकतील की मोदी नाही तो कोण, हा जो प्रश्न आहे मोदींना पर्याय कोण आहे, तर मी म्हणजे राहुल गांधी हा मोदींना पर्याय आहे, हे पटवून द्यायला देखील त्यांना 5 वर्षांचा कालावधी आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला भरपूर लोकांपर्यंत पोहोचायला मदत करा। धन्यवाद।